धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, इंटरनेट, समाज माध्यम यामुळे आपल्या आयुष्यात फार मोठा बदल झालाय. मोबाईल आपल्या हातात आला आणि बटन दाबता क्षणी जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातली माहिती, बातमी आपल्याला सहज समजू शकते. खरोखरच या सगळ्यामुळे फार मोठी क्रांती घडून आली आहे. सोशल मीडिया, समाज माध्यम यांची ताकद फार मोठी आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा ट्विटर, ब्लॉग्स, इंस्टाग्राम याच्यामुळे काय झालंय की ह्या सगळ्यांमुळे एक मोठं असं व्यासपीठ आपल्याला मिळालंय. करोडो लोकांशी आपण जोडले जाऊ लागलोय. खरोखरच या सगळ्याचा वापर जर कृषी विस्तारासाठी केला तर नक्कीच कृषी क्षेत्र एका नवीन उंचीवर जाईल. आणि त्यासाठीच आम्ही आज विषय घेतलाय, कृषी विस्तारात समाज माध्यमांची भूमिका. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर प्रवीण कापसे, जनसंपर्क अधिकारी तथा सहाय्यक प्राध्यापक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी या ठिकाणी ते कार्यरत आहेत. नमस्कार. नमस्कार. एक अत्यंत महत्त्वाचा विषय आणि त्यावर चर्चा करण्यासाठी मी आपल्याला आपल्या कार्यक्रमात आमंत्रित करते. सुरुवातीला मला सांगा की समाज माध्यम आणि मोबाईल ॲप्स वेगळे वेगळे याविषयी सांगायचं झालं तर काय सांगा? समाज माध्यम म्हणजे इंग्रजीमध्ये याला आपण सोशल मीडिया असं म्हणतो. साधारणतः गेल्या 10 ते 15 वर्षापासून ह्या समाज माध्यमाची चर्चा होत आहे. ढोबळमानाने संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून संवाद म्हणजे इंटरनेट बेस्ड कम्युनिकेशन करण्यासाठी ज्या माध्यमांचा आपण वापर करतो त्याला आपण समाज माध्यम असं म्हणतो. याच्यामध्ये व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग यासारख्या अनेक सोशल साईट आणि काही मोबाईल ॲप्स यांच्या या समाज माध्यमामध्ये समावेश होतो. आता मोबाईल ॲप्स म्हणलं तर हे एक छोटंसं सॉफ्टवेअर आहे जे की विशिष्ट हेतू समोर ठेवून स्मार्टफोन किंवा टॅबलेट संगणकाच्या माध्यमातून योग्य त्या आकाराची जुळवण करून आपण त्याचा वापर करतो. बरं, आता हे समाज माध्यमांचा जो काही भाग आहे तो आणि मोबाईल ॲप याची तुलना आपण इतर माध्यमांशी करू शकतो का? हां, इतर माध्यमांचा आपण ज्यावेळेस विचार करतो, विशेषतः आपण कृषी विस्तारामध्ये दूरदर्शन आणि टेलिव्हिजन याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो, तसंच रेडिओ या माध्यमांचा होतो, तसं वर्तमानपत्रातून सुद्धा आपण कृषी विस्ताराचं कार्य करत असतो, शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्याचं कार्य करत असतो. ज्यावेळेस या माध्यमांचा आणि समाज माध्यमांचा आपण तुलना करतो त्यावेळेस एक महत्त्वाची बाब असं लक्षात येते की समाज माध्यमामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध असते, परंतु ज्यावेळेस शेतकऱ्यांना उपयुक्त माहितीची गरज असते त्यावेळेस ते लगेच त्याच्यावर क्लिक करून उपलब्ध होऊ शकते. परंतु इतर माध्यमांचं असं नाही आणि इतर माध्यमांत जी काही माहिती उपलब्ध आहे ती साठवण्याची मर्यादित सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. बरं, आता आजचा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की समाज माध्यम आणि मोबाईल ॲप्स आहे तर कृषी विस्तारात याचा वापर नेमका आपण कशा पद्धतीने करू शकतो? निश्चितच कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध माध्यमांचा आपण उपयोग करत आहोत आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रात्यक्षिक घेऊन व प्रत्यक्ष शेतकऱ्यांना शास्त्रज्ञांनी सल्ला देऊन केलेलं विस्तार कार्य हे नक्कीच मोलाचं आणि प्रभावी राहतं. बरं, परंतु कृषी विभागातील आणि कृषी विद्यापीठातील मनुष्यबळांची मर्यादा त्यामुळे ह्या कृषी विस्तारावर मर्यादा येत आहेत आणि त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून आणि समाज माध्यमांच्या विविध ॲप्सचा वापर करून आपण निश्चितच आपलं हे जे संशोधनाचं आणि विस्ताराचं कार्य आहे याला गती आपल्याला प्राप्त होईल. आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार करायचा झाला तर हे समाज माध्यम आणि मोबाईल ॲप्स यांचा वापर हा कितपत शक्य आहे असं आपल्याला वाटतं? ग्रामीण भागामध्ये स्मार्टफोन वापरण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसंच इंटरनेटची सुविधाचा विस्तार सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात होत आहे. त्यामुळे स्मार्टफोन हे प्रत्येकाच्या हातामध्ये येणारच आहे आणि त्यामुळे या समाज माध्यम आणि मोबाईल ॲप्सचा आपण कृषी विस्तारात प्रभावीपणे आणि महत्त्वाची भूमिका भविष्यात निभावणार आहे.
नक्कीच आपण म्हणतात की भविष्यात ही भूमिका निभावणार आहे, पण आता वर्तमान काळातही आपल्याकडे काही उदाहरणं यशस्वी असतीलच, नाही का? तर कृषी विस्ताराच्या बाबतीत ही जर काही उदाहरणं असतील ती आपण सांगितली तर ती नक्कीच शेतकरी बांधवांना फायद्याची ठरतील. काय सांगाल? सुरुवातीला सर्वात जास्त सध्या जो समाज माध्यमाचा वापर म्हणजे व्हॉट्सअपचा. विशेषतः यांच्या माध्यमातून शास्त्रज्ञ सुद्धा शेतकऱ्यांशी जोडले जात आहे. आणि एक उदाहरण देतो की परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड शेतकऱ्यांनी केली होती, परंतु दुष्काळाचा परिस्थिती आणि एकाच वेळी लागवड केल्यामुळे मोठ्या प्रमाणात झेंडूची फुलं विक्रीसाठी बाजारात आली. त्यावेळेस झेंडूच्या फुलांचे बाजार कोसळला, भाव कोसळले. त्यावेळेस एक शिक्षक परभणी जिल्ह्यातील, ज्यांचं नाव अण्णा जगताप आहे, त्यांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून एक झेंडूचे फुलं अभियान राबवलं. या माध्यमातून त्यांनी असे आव्हान केले, ज्यावेळेस झेंडूचे फुलं मार्केटमध्ये आले त्यावेळेस दसरा आणि दिवाळीचा हा पिरियड काळ होता, की त्यांनी समाजातील लोकांना प्रबोधन केलं की आपण फटाके आणि रांगोळीवर अवांतर खर्च करण्यापेक्षा जर आपण झेंडूच्या फुलांचा वापर करून घरांची सजावट केली तर निश्चित शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. आणि ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवल्यानंतर शेतकऱ्यांचे फुलं, झेंडूची फुलं मोठ्या प्रमाणात समाजातील अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग आणि समाजातील इतर नागरिक खरेदी केली. ते सुद्धा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या ज्या ठिकाणी विक्री होत होती त्या ठिकाणी. यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. हे एक व्हॉट्सअपचं सत्याचं ज्वलंत उदाहरण. दुसरं म्हणजे एक सांगली जिल्ह्यातील आष्टा या गावातील शेतकरी, प्रगतशील शेतकरी, त्यांचं नाव संजीव माने आहे. हे ऊस उत्पादक आहेत. मोठ्या प्रमाणात विक्रमी उत्पादन काढण्याचा त्यांचा विक्रम आहे. तर त्यांनी 30पेक्षा जास्त ग्रुप व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेतकऱ्यांची केले आहे. 3000 शेतकऱ्यांपर्यंत ते रोज ऊस उत्पादनाबद्दल तंत्रज्ञान त्यांना देतात आणि याच्यामुळे त्यांचं सुद्धा उत्पन्न ऊसाचं वाढलं आहे. म्हणजे हे व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच हे आता आपण कृषी विभागामध्ये काम करत आहोत. तसंच काही शेतकरी परभणी जिल्ह्यातील आहेत. शेती सेवा नावाचा ग्रुप त्यांनी व्हॉट्सअपवर केला. त्याच्यात आमचे शास्त्रज्ञ सुद्धा सहभागी आहेत. ते रोज कृषी तंत्रज्ञानावर व विविध कृषी योजनावर चर्चा करतात व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे. हे झालं आपलं व्हॉट्सअपचं महत्त्वाचा उपयोग आणि शेतकरी ह्याचा उपयोग करत आहे, परंतु आपण विशिष्ट उद्देश समोर ठेवून विशिष्ट ग्रुप तयार करणं आवश्यक आहे. आणि त्या ग्रुपनी त्या उद्देशानं पुढे जाणं व्हॉट्सअपवर म्हणजे अनावश्यक गोष्टी टाळून त्याच उद्देशाला धरून व्हॉट्सअपवर पुढे जाणं तितकंच गरजेचं आहे. आमची माती आमची माणसं. व्हॉट्सअपचा वापर हा तर दैनंदिन जीवनाचा एक भागच झाला आहे. अगदी थोड्या वेळाने प्रत्येक जण व्हॉट्सअप चेक करत असतं, बघत असतं. त्यातनं अशी उपयुक्त माहिती समोर आली तर नक्कीच ती फायद्याची ठरू शकते. फेसबुकच्या बाबतीतही तेच आहे. फेसबुकचा वापर हा कसा विस्तारासाठी होऊ शकतो? निश्चित बरेचसे शेतकरी फेसबुकचा वापर करत आहेत. त्याच्यामध्ये कृषी संबंधित अनेक फेसबुक ग्रुप्स तयार झाले. त्याच्यामध्ये उदाहरण देण्यासाठी होय आम्ही शेतकरी नावाचा एक फेसबुक ग्रुप आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांचे यशोगाथा प्रसिद्ध केल्या जातात. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना त्याच्यापासून प्रेरणा मिळते आणि ते सुद्धा जे उपयुक्त तंत्रज्ञान त्याचा अवलंब करतात. तसंच फेसबुकच्या माध्यमातून शेती सेवा हा ग्रुप सुद्धा कार्यरत आहे परभणी जिल्ह्यामध्ये. मोठ्या प्रमाणात यावर सुद्धा शेतकऱ्यांचे अवलंबन केलेले तंत्रज्ञान याचं प्रत्यक्ष शेतकऱ्यांना पाहण्याची संधी मिळते. बरं, आता आपण येऊया थोडं यूट्यूब आणि काही व्हिडिओ डॉक्युमेंटरीज असतात त्याच्याकडे. यूट्यूब पण फार प्रभावी माध्यम आहे. अनेक माहिती लोक यूट्यूबवरनं बघत असतात आणि त्याचा अवलंब करत असतात. हो, पण ती किती बरोबर आहे किंवा योग्य आहे की नाही हेही तपासून घेणं महत्त्वाचं आहे. तर याबाबत काय सांगाल? आता ज्या ठिकाणी जे तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय आपल्याला त्याचं ज्ञान अवगत होत नाही, ते तंत्रज्ञान यूट्यूबच्या माध्यमातून आपण प्रसारित करू शकतो. जसं एखादा लागवडीची पद्धत आहे, ती जे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय, ती कृती पाहिल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही. त्यामुळे आपल्याला व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आपण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. असं डिजिटल मायक्रोसॉफ्टचा एक डिजिटल ग्रीन नावाचा एक प्रकल्प भारतामध्ये चालू आहे. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या व्हिडिओ डॉक्युमेंटरी शेतकऱ्याशी संबंधित, शेतकऱ्यांनी अवलंब केलेल्या तंत्रज्ञानाशी संबंधित आहेत आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात. याचप्रमाणे बिहार कृषी विश्वविद्यालयाने सुद्धा एक व्हिडिओ यूट्यूबचं चॅनल तयार केलेलं आहे. यावर सुद्धा 3000 ते 4000 डॉक्युमेंटरी तयार आहेत, जे की शेतकऱ्यांना जे अडचणी उद्भवतात त्या अडचणीचे लगेच व्हिडिओ क्लिप तयार करून ते त्या चॅनलवर टाकतात.
याप्रमाणे शेतकऱ्यांचे सुद्धा स्वतःचे यूट्यूब चॅनल्स ग्रुपने तयार केले. त्याच्यामध्ये होय आम्ही शेतकरी हा यूट्यूब चॅनल फार प्रसिद्ध शेतकऱ्यांमध्ये आता आहे. नक्कीच, म्हणजे खरोखर हे सगळं खूप शक्य होतं आहे. आता आपली एक जी काय डॉक्युमेंटरी ही जी आपण सांगितली तीही पाहून शेतकरी त्यातनं बरंच काही शिकून पुढे जाऊ शकतात. नक्कीच. आता मोबाईल ॲप याविषयी काय सांगा? आज मोठ्या प्रमाणात मोबाईल ॲपचा वापर होत आहे. प्रत्येक आज गुगल प्ले स्टोअरवर अनेक कृषीविषयक मोबाईल ॲप उपलब्ध आहे, जे की कृषी निविष्ठाशी संबंधित आहेत, कृषी बाजाराशी संबंधित आहेत, काही कृषी तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार होतो. तर याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकरी वापर करत आहे. आता मराठवाडा कृषी विज्ञान विद्यापीठानं कोणकोणते असे ॲप्स आहेत जे विकसित केले? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने आतापर्यंत 10 प्रकारचे ॲप्स निर्माण केलेले आहेत. त्याच्यामध्ये विद्यापीठाने सगळ्यात महत्त्वाचा जो ॲप आहे ॲग्रोटेक VNMK हा, त्याच्यानंतर एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक तण व्यवस्थापन, पीक पोषण, कोरडवाहू शेतीचे सुधारित तंत्रज्ञान, हळद लागवड, बागायती कापूस लागवड, लिंबूवर्गीय फळ पिकांची लागवड, ज्वार लागवड, जलसंवर्धन व जल पुनर्भरण हे 10 प्रकारचे ॲप्स कृषी विद्यापीठाने तयार केलेले आहेत. आता हे ॲप्सचे आपण विषय सांगितले, त्या ॲप्सबाबत थोडं जरा सविस्तर सांगा. ही सर्व ॲप्स ही मोफत व इंटरनेटवर उपलब्ध आहेत. फक्त एकदा आपल्याला डाउनलोड करण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता पडते. एकदा अँड्रॉइड मोबाईलमध्ये हे डाउनलोड केल्यानंतर ॲप्स आपल्याला पाहिजे त्यावेळेस त्याचा वापर करू शकतो. यासाठी आपलं गुगल प्ले स्टोअरवर VNMK असा जर शब्द आपण टाईप केला तर हे 10 प्रकारचे ॲप्स आपल्याला गुगल प्ले स्टोअर उपलब्ध होतात. आता विकसित केलेले जे विविध ॲप्स आहेत विद्यापीठाने आपण जे सांगितले त्याबाबत थोडक्यात माहिती आणखीन द्यायची झाली तर काय द्याल? याच्यामध्ये जो पहिला ॲप मी तुम्हाला सांगितलं की ॲग्रोटेक VNMK हा ॲप कृषी विद्यापीठाच्या वतीनं जो तयार करण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाच्या वतीनं कृषी दैनंदिनी नावाची एक पुस्तिका निघते. या पुस्तिकेच्या माध्यमातून कृषी विद्यापीठ शिफारस करत असलेले विकसित केले तंत्रज्ञान पूर्णपणे उपलब्ध आहे. आणि ही दैनंदिनी विद्यापीठातील दैनंदिनी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते शेतकऱ्यांकडून. त्याचा वापर शेती करताना केला जातो. परंतु मोबाईल हा जो ॲप आहे ॲग्रोटेक VNMK याच्यामध्ये ह्या कृषी दैनंदिनी पूर्ण माहिती आपण टाकलेली आहे आणि या दैनंदिनीचा वापर आपण केल्यास नक्कीच त्यांना उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये ह्या ॲपमध्ये आपल्याला 4 कॉलम्स दिलेले आहेत, मुख्य 4 कॉलम. त्याच्यामध्ये पहिलं कॉलम आहे ते कृषी तंत्र नावाचं कॉलम आहे. या कृषी तंत्र नावाच्या कॉलममध्ये विविध तंत्रज्ञान उपलब्ध आहे. ह्याच्यामधलं विशेष म्हणजे पीक लागवड, पिकांचे वाण, रोग व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, किफायतशीर पीक पद्धती, सेंद्रिय शेती, वनशेती, कृषी अभियांत्रिकी, गृहविज्ञान, मृदविज्ञान, कोरडवाहू शेती, शेती अवजारे यंत्रे, उद्यानविद्या, पाणलोट क्षेत्र विकास, आधुनिक सिंचन पद्धती, मृद व जलसंधारण, जोडधंदे. याच्यामध्ये रेशीम उद्योग, कुक्कुटपालन, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, मत्स्य शेती, मराठवाड्यातील हवामान, जमीन, पिकांच्या वाणांचे संरक्षण, शेतकऱ्यांचे हक्क, तसेच विस्तार शिक्षण, कृषी अर्थशास्त्र आदी माहितीचा समावेश हा एक महत्त्वाचा कॉलम ह्या ॲपमध्ये दिलेला आहे. बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यामध्ये समाविष्ट आपण केलेल्या आहे. आता कृषी विद्यापीठ आहे, त्याची माहिती असेल किंवा कृषी सल्ला द्यायचा असेल तर आपण ते या संपूर्ण समाज माध्यमांचा वापर करून ते कशा प्रकारे देतात? या ॲपमध्येच दुसरा एक मुख्य कॉलम आहे. या कॉलमचं नावच आहे हवामान व कृषी सल्ला या नावाने. दर आठवड्यात आपण मंगळवारी आणि शुक्रवारी ह्या कॉलममध्ये आपण कृषीचं हवामान एका आठवड्यात 2-3 दिवसातलं आणि त्या दिवसामध्ये पिकांवर होणारे परिणाम याची माहिती दिली जाते व कीड व रोग जर पडलेले असेल तर त्याबद्दल सल्ला दिला जातो की कशा प्रकारे आपण कीड व रोगांचं व्यवस्थापन करावं. बरं, आता विद्यापीठाचं स्वतःचं फेसबुक, यूट्यूब किंवा ब्लॉग्स, वेगवेगळे ॲप्स असतील तर त्याविषयी थोडं सविस्तर सांगा. या व्यतिरिक्त एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक तण व्यवस्थापन, पीक पोषण, कोरडवाहू शेतीचे सुधारित तंत्रज्ञान, हळद लागवड ॲप, कापूस विशेषतः बागायती कापूस लागवड ॲप, मोसंबी व लिंबूवर्गीय फळपिकांचे ॲप, ज्वार लागवड ॲप,
जलसंवर्धन व जल पुनर्भरण ॲप अशा 10 प्रकारचे ॲप्स आहेत आणि विशेषतः ह्या ॲपमधली जी माहिती आहे आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेतकऱ्याला विशिष्ट पेजवरची माहिती शेअर करू शकतो. बरं, आता विद्यापीठाकडे समाज माध्यमांमध्ये यूट्यूब, ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप हे सगळंच आहे, तर याविषयी काय सांगाल? निश्चितच शेतकऱ्यांना विद्यापीठात घडणाऱ्या घडामोडी, चर्चासत्र, मेळावे तसेच काही विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्याला त्वरित एखादा सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा लागतो. त्यासाठी आपण विविध माध्यमांचा वापर करतो, समाज माध्यमांचा वापर करतो. याच्यामध्ये ब्लॉग आहेत, 3 प्रकारचे ब्लॉग आपण तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये PROMK परभणी blogspot.com या नावाचा ब्लॉग आहे. याच्यामध्ये आपण घडामोडी ज्या विद्यापीठात घडतात ते शेतकऱ्यांपर्यंत, समाजापर्यंत आणि पत्रकार बंधूपर्यंत पोहोचती करतो. त्यानंतर दुसरा एक ब्लॉग आहे जे VNMKVtech.blogspot.com या नावाने, म्हणजेच कृषी तंत्र, याच्यामध्ये पूर्ण विद्यापीठाची शिफारस केलेलं तंत्रज्ञान उपलब्ध आहे आणि हा ॲप वेळोवेळी अद्ययावत केला जातो. तसंच तिसरा एक ब्लॉग आहे जो JKMS परभणी .blogspot.com नावाने आहे. यामध्ये आपण हवामान अंदाज व कृषी सल्ला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. या व्यतिरिक्त विद्यापीठाचं यूट्यूब चॅनल आहे, जसं की आपल्याला ज्या ठिकाणी व्हिडिओ क्लिपचा मदत घ्यावी लागते, ज्या ठिकाणी आपला दृश्य आणि ऑडिओ व्हिज्युअलचा आपल्याला वापर करावा लागतो, त्या ठिकाणी आपला व्हिडिओ यूट्यूबचा चांगला उपयोग होतो. तसंच विद्यापीठाचं फेसबुक अकाउंट आहे, यावर सुद्धा आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देतो. तसंच यूट्यूबचं ट्विटरसुद्धा अकाउंट्स आहे. या सर्व समाज माध्यमांना शेतकऱ्यांचा, कृषीच्या विद्यार्थ्यांचा, कृषी विस्तारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. आमची माती आमची माणसं. समाजामध्ये त्या कशा पद्धतीने घेतल्या जातात, प्रतिसाद हा कसा मिळतोय तुम्हाला? आता सांगितल्याप्रमाणे प्रतिसाद तर मोठ्या प्रमाणात आहे. मोबाईल ॲप्सचा जर विचार केला तर 1 लाखपेक्षा जास्त युजर्स आहेत आपले. पूर्ण जे 10 ॲप्स आपण तयार केले आहे आणि ही युजरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कृषी विस्तारात काम करणारे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि प्रत्यक्ष शेतकरी याचा वापर करत आहे. आता या ॲप्स व्यतिरिक्त इतर काही उपयुक्त ॲप्स शेतकऱ्यांच्या दृष्टीने नक्कीच असतील, तर ते आपण सांगायचे. अनेक प्रकारचे ॲप्स, मोबाईल्स ॲप तयार करण्यात त्याचा विशेष आपण उल्लेख करतो. किसान सुविधा हा ॲप महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उपयुक्त आहे. फक्त हा ॲप हिंदीमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर फुले कृषी दर्शनी हा ॲप राहुरी कृषी विद्यापीठाने तयार केलेला आहे. त्यानंतर कृषक हा ॲप बारामती कृषी विज्ञान केंद्राने तयार केलेला आहे. त्याच्यानंतर ई-नाम हा ॲप, जे की ई-नाम ही जी योजना आहे जी की बाजार मूल्याशी संबंधित आहे, शेतकऱ्यांना बाजारभाव कळण्यासाठी हा ॲप फारच उपयुक्त आहे. त्याच्यानंतर शेतकरी मासिक प्रसारित होतं, त्याचं ॲपच्या स्वरूपात उपलब्ध आहे. त्याच्यानंतर ॲग्रोवन हा जो दैनिक आहे, दैनिक ॲग्रोवन हा मोठ्या प्रमाणात शेतकरी वाचतात. याच्यातील यशोगाथा शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरतात, तर याचा सुद्धा ॲपच्या स्वरूपात माहिती उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त काही खाजगी संस्थासुद्धा ॲपचा वापर करतात. याच्यामध्ये नाव घेण्यासारखं शेकरू, कृषी किंग, फार्म बी, प्लांटिक्स आणि इफको किसान हे ॲप्स बऱ्यापैकी मराठीमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना निश्चितच याचा उपयोग घेता येईल. या ॲप्सचा वापर करत असताना शेतकरी बांधवांना नक्कीच काही अडचणी येत असतील, त्या आपल्यापर्यंत काय आल्या, की काय नेमक्या अडचणी येतात त्यांना आणि त्या कशा सोडवायच्या? विद्यापीठाने जे विकसित केलेले ॲप्स आहेत हे केवळ अँड्रॉइड मोबाईलवर असलेल्या मोबाईलच वापरता येईल, अँड्रॉइड सॉफ्टवेअर असलेल्या मोबाईलवर. आणि तसेच काही मोबाईल मॉडेलमध्ये तांत्रिक अडचणीमुळे ॲप्स ओपन होत नाहीत, ह्या काही तक्रारी आहेत. तसंच मोबाईल ॲप्स आपण अनेक तयार केले, परंतु ज्यावेळेस हे ॲप्स आपण डाउनलोड करतो तर आपल्याकडे स्पेस राहत नाही, म्हणजे साठा करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये जागा नसते. ही एक समस्या आहे. आम्ही ज्या शेतकऱ्यांशी प्रतिक्रिया केली तर अनेक शेतकऱ्यांनी असं सांगितलं की ही माहिती उपयुक्त आहे, परंतु शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे कृषीशी संबंधित तसेच कृषी तंत्रज्ञान, पीक विमा, शास्त्रज्ञांशी संवाद करणारा आणि बाजारभाव सर्व माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर जर मिळाली तर जास्त उपयुक्त होईल असं शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे. बरं, आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जशा एका नाण्याच्या 2 बाजू असतात, जसे फायदेही आहेत आणि तोटेही आहेत, तर तोटे सांगायचे झाले तर काय सांगाल?
त्याच्यात मुख्य तोटा असा की आपण समाज माध्यमाचा वापर करताना एखादी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे, परंतु ती सत्य आहे का नाही ही सत्यता पाहणं आवश्यक आहे. नाहीतर आपण काय करतो, सत्यता न पाहता आपण ती फॉरवर्ड करतो. ही सगळ्यात तोट्याची बाब समाज माध्यमामध्ये आहे. नक्कीच आहे. आणि ग्रामीण भागामध्ये एकूणच समाज माध्यम किंवा इंटरनेट, मोबाईल या वापरावर मर्यादा असतील, काय वाटतं आपल्याला? सगळ्यात महत्त्वाचा इंटरनेटच्या सुविधा तो होत आहेत, त्याची व्याप्ती वाढत आहे ग्रामीण भागामध्ये. परंतु मराठीमध्ये हे जे माहिती आहे ही फार मर्यादित आहे. जसं आपण त्याचं कम्पॅरिझन ज्यावेळेस इंग्लिशशी करतो, कारण इंग्लिशमधली जी माहिती जेवढ्या मोठा माहितीचा खजाना आहे तितका खजाना आपल्याला आणखी मराठीमध्ये आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त माहिती ही मराठीमध्ये उपलब्ध करणं आवश्यक आहे. तितका खजाना आपल्याला युनिकोड भाषेमध्ये, ज्याला आपण लँग्वेजमध्ये युनिकोड लँग्वेजमध्ये की सर्व मोबाईलमध्ये आपल्याला वाचता येईल. बरं, आता सोशल मीडिया याचा जर भवितव्य जर विचार करायचा झालं तर आपल्याला काय वाटतंय? निश्चितच मी आधी सांगितल्याप्रमाणे की कृषी विस्तार करताना अनेक मर्यादा आहेत, मनुष्यबळाची मर्यादा आहेत. तर कृषी तंत्रज्ञान विस्तार कार्यात समाज माध्यम आणि मोबाईल ॲपचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे आणि कृषी तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचण्यासाठी ह्या मोबाईल ॲपचा आपल्याला वापर होणार आहे. विशेषतः शेतकऱ्यांच्या गरजा विविध पातळीवर वेगवेगळ्या आहेत, माहितीची गरज त्यांना वेगवेगळी आहे. त्यामुळे समाज माध्यम ज्यावेळेस आपल्याला माहिती पाहिजे त्यावेळेस ती माहिती उपलब्ध करून देऊ शकतात. त्याच्यामुळे निश्चितच याचं मोठं भवितव्य विशेषतः विस्तार कार्यामध्ये, कृषी विस्तार कार्यामध्ये आहे असं मला वाटतं. संदेश काय द्याल? शेवटी हेच की सर्वांनी विविध समाज माध्यम आणि मोबाईल ॲप्स याचा वापर करताना सत्यता तर पाळणं आवश्यक आहे. तसंच हे जे मोबाईल्स ॲप्स आहेत हे सर्व शेतकऱ्यांना याची माहिती होणं आवश्यक आहे आणि ह्या ॲप्समध्ये उपलब्ध असलेली माहिती, समाज माध्यमामध्ये उपलब्ध असलेली माहिती ही इतर शेतकऱ्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करायलाच निश्चितच प्रत्येक संदेश कृषी विद्यापीठाचा आणि कृषी विभागाचा जलद गतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं असं मला वाटतं. नक्कीच. कृषी विस्तारात समाज माध्यमांची भूमिका ही फार महत्त्वाची आहे, आपल्या बोलण्यातनं नक्कीच लक्षात आलं. आणि शेतकरी बांधवांनो, आपणही खूप सारी माहिती आहे, माहितीचा स्रोत प्रचंड असा मोठा आहे, पण त्यातनं योग्य ती माहिती आपण ती घ्या, तिचा वापर योग्य पद्धतीनं करा आणि जी काही आपण आपल्याकडे व्हॉट्सॲपद्वारे अनेक गोष्टी येतात तर त्या तपासणी करून बरोबर आहेत की नाही हे समजून घेऊन मग ती पुढे फॉरवर्ड करा. एकूणच कृषी विस्तारात समाज माध्यमांची भूमिका हा विषय खूप महत्त्वपूर्ण ठरला आजचा आणि आपण फार छान पद्धतीने तो मांडला. त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद.